डब्बी एक हार समजा एक पुष्पगुच्छ वेतन सुरू असताना 12 मंत्री बच्चूभाऊच्या बैठकीत अजून याच्यात सहभाग घेणार नाही तोपर्यंत सरकारला याची जाग येणार नाही। आता बऱ्याच प्रमाणात उपोषण केल्यानंतर मीटिंग झाल्यानंतर सरकार दबावात आलाय। तुम्ही तो जर पाळत नसाल तर शेतकऱ्याचा ढाल्यावाप अजून जिवंत आहे हे विसरू नका। फडणवीस सरकारला प्रत्येक शेतकऱ्याचं आव्हान आहे, जर तुम्ही निर्णय घेत नसाल तर मग आता पहा या शेतात पहा शेतकऱ्यांना आता पहा समोर सांगते तर तुम्हाला सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांची पदयात्रा आपल्या सुकळी गावात आली आहे। समस्त शेतकऱ्याच्या वतीनं इशारा देतो आहे की तुम्ही दिलेला शब्द जर पाळत नसाल तर शेतकऱ्याचा ढाल्यावाप अजून जिवंत आहे। शेतकऱ्याचा ढाल्यावाप अजून जिवंत आहे। दिलेला शब्द जर तुम्ही पाळत नसाल तर विसरू नका, शेतकऱ्याचा ढाल्यावाप अजून जिवंत आहे, रस्त्यावर उतरलाय। तुम्हाला शेतात धुतल्याशिवाय राहणार नाही। मी हेच सांगतो, आज बच्चूभाऊ कडूंची जे पदयात्रा हे दुसरा दिवस आहे आणि ह्या शेतकऱ्याचा लढा लढण्यासाठी तुम्हाला सर्वांना बच्चूभाऊ बनावं लागेल आणि तुम्ही बच्चूभाऊ बनायला तयार आहे का नाही? भारत माता के वंदे वंदे। बच्चूभाऊ तुम आगे बढ़ो। बच्चूभाऊ 2 मिनिटं बोलून शेतकऱ्यांना भाजपचे झेंडे लावलेले आहेत। 25 वर्षाचे भाव भेटून आले सोयाबीनले, ना कापसाले भाव आहे ना सोयाबीनले आहे ना तेल आहे। केंद्रातून राज्यात वरचे नरेंद्र खाली देवेंद्र भाजपचा अध्यक्ष रवींद्र आहे। हे गरीब जरी असले तरी शेतकऱ्यांचे जे हाल आहे भाऊ, मला आम्हाला तो गांजा लावा लागल नाही तर मग पार्टीचे झेंडे लावा लागल अशीच अवस्था आहे। आज आम्ही बाजूच्या उमराच्या गावले गेलो आणि तिथं काही शेतकरी आम्हाला भेटले। पूर आमचे खाऊन टाकले। पेरला डुक्कर खातं, उगवलं तर मग रात्रीला रोही खाऊन टाकतं आणि हातात धान्य आलं तर सरकार खाऊन टाकतं। सरकार कोणाचं असू दे, कोणत्याही पक्षाचं असू दे, कोणत्याही जातीचं असू दे, कोणत्याही धर्माचं असू दे, मित्र हो तुम्ही आम्ही सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे। आम्ही याच्यासाठी पदयात्रा करतोय। 7 दिवस आम्ही पाण्यावर आलो, 7 दिवस आणि आता 7 दिवस या पावसात लोक पावसात चालतोय। पायात घोडे येतात, पाय सोबत टाका वाटत नाही तरी आम्ही करतोय। याचा अर्थ आम्हाला काही सेवक नाहीये, आम्ही काही मनोरंजन म्हणून चालत नाहीये, पण मला भाव पडतोय म्हणून चालतोय आम्ही। या बापाचा बदला घ्यायचा आहे। ज्याच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या तो शेतकरी पाय घासून गेलेला आहे, तरी तुम्हाला अजून एक चेतना येत नाही। अजून काही लोक घरात बसले आहे, काही पार्टीच्या नावाला बसले आहे, काही जातीच्या नावाला बसले आहे, काही गटात विभागलेले आहे। तुम्ही जर मायबाप शेतकरी स्टेटमधून एकत्र झाला तर गरज नाही, सरकार ह्या सरकार आहे
तुम्ही आमच्या त्या गावचे लोक आमच्या इथपर्यंत आले, इथले लोक आमच्या त्या गावापर्यंत आले तर जमलं ना. 360 दिवस आम्ही शेतीत खातोय आणि वर्षातले 15 दिवस जर शेतकरी मजूर म्हणून जर रस्त्यावर आला ना तर सरकारने फरसाने संडास लागल्याशिवाय आधुनिक गोळी घ्यायला सांगायचं. जितके दिवस आम्ही शेतीत लागतो तेवढे 15 दिवस सगळ्या जाती पाती धर्मातले पक्षातले लोक एकत्र झाले पाहिजे. मेंढपाळवाल्याची काय अवस्था आहे? हॅलो, त्यांना चारायला जागा नाही, शेत नाही, थोडी अंगावर येतं. तिकडे आता आम्ही एका जणाची डीपी पाहिजे 60 कनेक्शन. माहिती खटखट मुख्यमंत्री आमच्या विदर्भातला आणि एका डीपीवर 60 कनेक्शन कायचं पावर देत असेल त्याच्यात, कशात चालत असेल म्हणजे साधी गोष्ट आहे. मग आमच्यावरच अन्याय का? पैसे सरकारकडून नाही असं म्हणता का तुम्ही? आता तिकीट काढली 80,000 कोटी, 80,000 करोड. हे असे गाव आहे ना तुमचे 15 गाव, घरात डाबू डाबू भरले तरी कमी पडून जावं एवढे पैसा शक्तीपीठ. पहिले रस्ता आहे तुळजापूर पर्यंत झाले. आमच्या पीठ पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे पुरे वांगे झाले आणि हे नवीन शक्तीपीठ काढलं तयार. 80,000 कोटी मध्ये 10,000 कोटी आमदार खासदाराच्या खिशात जाईल. बाजूला टाळ्या बाजू का शेतकऱ्यावरून अग्रीमेंट लिहून घेतलं. शेतीचे पैसे तुले वरचे पैसे आम्हाला त्याच्यात अधिकारी कमिशन पार्टीचे लोक म्हणजे पैसे शेतकऱ्याला कमी भेटल्यानंतर वरचे कमिशन खाणाऱ्या अधिकाऱ्याला जास्त जाईल. आमच्या गावाचा पालन रस्ता झाला नाही आणि श्रमोची 4 गाव होणं तयार. कोण जाते ते श्रमोतीवर? हवा आप्पा तुम्ही घेते काय दादाना बायकोला घेऊन एकदम. गरीबाचे रस्ते वेगळे, गरीबाच्या शाळा वेगळ्या, गरीबाच्या हॉस्पिटल वेगळे, गरीबाचा भाव वेगळा, सगळं आमचं सत्यानाश करून टाकलं. कारण तुमच्या डोक्यात राजकारण घुसवलं. बटेंगे तो कटेंगे नाही तो फतवा निकालेंगे. मुसलमानाचा फतवा आणि हिंदूचा बटेंगे तो कटेंगे. आता कोण? अरे बाबा, आता शेतकरी कटला का नाही कटला? अरे कटला का नाही कटला? घुमलंच आहे ना. काही प्रेशर आहे का तुम्हाला? आता शेतकरी कटला भाऊ, तो हिंदू आहे, मुसलमान आहे, बौद्ध आहे, सगळे आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय महाराज शेतकऱ्यांना 2 तारखेला मुंबईला जावं लागते. 2 तारखेला ज्या वाहनानं असेल त्या वाहनानं निघाल आले आणि 14 तारखेला अंबड काय नाव ते आंबोळा. 14 तारीख आंबोळा फुल भरला पाहिजे, जाम झालं पाहिजे. जमल येणं तुम्हाला? भाडीतो याची भाईचं लग्न येईल साहेब. काल भाजपचे काही पदाधिकारी भेटले आणि त्या पट्ट्याला सांगितलं पार्टीनंतर आणि शेतकरी पहिले म्हटलं वार पट्ट्या. हे असे लोक पाहिजे बाबा. सर्व पक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय शेतकरी शेतमजुरांना एकत्र होण्यासाठी हे पदयात्रा काढतोय. जिथं आलं तिथं झोपतोय, काही जेवणाची व्यवस्था करतोय. मधात काही लोकांना आम्हाला कळत होऊ घातले. तुमचं असंच प्रेम, इतका पाऊस असून सुद्धा आमच्या स्वागतासाठी तुम्ही इतर आलंय. थोडंसं जीव आला आमच्या जीवात. नाही तर घरातूनच खिडकीतून पायता आलं असताना कोणतं आहे का याच्यातला बच्ची म्हणून. पण तुम्ही रस्त्यावर आले, स्वागत केलं. जात पात धर्म पंथ पक्ष बाजूला ठेवून मी शेतकरी आहे, मी मजूर आहे, माझ्या कष्ट करणाऱ्याचं जीवन चांगलं झालं पाहिजे. त्याची घराची व्यवस्था नाही, राहण्याची व्यवस्था नाही. साधं लग्न करतो म्हटलं तर वावर विकासची व्यवस्था असते. त्या शेतकऱ्यासाठी, मजुरासाठी काम करणाऱ्या कष्टकरी समाजासाठी आम्हाला एकत्र व्हायचं आहे.
म्हणून आपण सर्वांना विनंती करतो का बच्चू कडू हे तुम्ही डोक्यात घेऊ नका. बच्चू कडू म्हणून रस्त्यावर चालत नाही तर एक शेतकरी पुत्र म्हणून चालतोय, एक मजूर म्हणून चालतोय. त्याच्या साथीला साथ द्या अशी विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. दादा थोडा पुण्याकरिता या पदयात्रेचं माननीय नेतृत्वात भाऊंनी थांबलेलं आहे की माझ्या शेतकरी बांधवांना, दिव्यांग बांधवांना, मेंढपाळ बांधवांना, मच्छीमार बांधवांना जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. चला एक वेळा न्याय द्या. बोल भारत माता के, जरा जोरानं बोल भारत माता. जागा जागी शेतकरी, शेतमजूर, शेतकरी बांधवांतर्फे 60 जागात होत आहे. तुम्ही होता समोर मार्ग सांगा कुठून जात आहे. काय म्हणता बरं आहे. या 14 तिकडे या. 2 ऑक्टोबर मुंबई. चला येतो. 14 तारखेचा आघात निमंत्रण 14 तारखेला पिंडे 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 इथून गेल्यावर आपल्या तिथं भरती व्हावं लागते. सर्व शेतकरी बांधवांनी या पथकात सर्वांना वाचा फोडण्याकरिता हे माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात पदयात्रा आलेली आहे. काल पापाळेतून सुरुवात झालेली यात्रा आज या सुकळी गावात आलेली आहे आणि एवढ्या दर पावसात शेतकऱ्यांचा असलेला उच्च प्रतिसाद हे त्या शासनाच्या नाकाटप्याचं उत्तर आहे की हे शासन या शेतकऱ्यांच्या मागण्याविषयी किती दुर्लक्ष आहे आणि तोच त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाटा फोडण्याकरिता माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा निघालेली आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या पदयात्रेत सामील व्हायचं आहे. अरे माईक द्या ना माईक. भारत माता की जय जवान जय किसान जय जवान. मी पकडतो टेन्शन नक्की. ओके हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आजच्या हा शेतकरी कर्जमाफी पदयात्रा आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा सुरू करण्यात आली असे आदरणीय खानदारांकडून त्यांच्या कार्यात सहभागी असणारे सर्व मान्यवर कार्यकर्ते आणि यात्रेकरू यांचं पुनश्च आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं असं बोल छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिबा फुले
गंगाधरी होळकर की धन्यवाद. गावात आलो सोबत पडलेलं घर दिसून आलं. एका ठिकाणावर एवढे गोटे आहे थोडंफार लपकला तर पुरे गायब आहे. 75 वर्ष होऊन गेले आणि आमची अवस्था काही बदलत नाही आणि तुमच्या डोक्यातलं काही राजकारण जात नाही. सगळं टेंबे लावायचं काम आहे भाऊ. या जातीचं त्या जातीचं सरकार मध्ये हुशार आहे. तुमच्या लक्षात आलं का नाही आलं मला माहित नाही. सरकार या जातीवाल्याने पेमवून देते दुसऱ्या जातीवाल्याने पेटवते. कोण पेटवते? शेतकरी म्हणून घडला आहे म्हणजे हा जर शेतकरी मजूर एकत्र झाला तर आपला वादा झाला. म्हणून कोणी माळी केलं, कोणी शेती आणलं, पाटील आणलं, धनगर आणलं, होळी आणलं, पार्टीचा होय रे. अरे शेतकऱ्याचा कोण आहे रे? माझ्या मजुराचा कोण आहे रे? आणि मग ह्या आमच्या डोक्यात व्यवस्थित खत करून टाकलं भाऊ. तुम्ही आम्ही सगळे जाती पाती धर्मात भांडत असलो पाहिजे आणि आम्ही तिकडे मलिदा मारला पाहिजे. तुम्ही गावागावात हिरवे निळे भगवे झेंडे लावले पाहिजे आणि आमचा झेंडा पूर्ण देशभर फडकला पाहिजे. सरळ गणित आहे. तुम्हाला कसं समजून निघालं मला माहित नाही. काय खाल्लं पाहिजे ना साहेब. आता आम्ही पाहिजे इथं सगळे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्या पार्टीचे लोक आहेत. याच्यासाठी एक काढा बाजू त्यांनी सांगितलं पक्ष नंतर पहले किसान और मजदूर रस्ते पे आएगा फिर पार्टी काम लिया जाएगा. हे तुमच्या डोक्यात येते काय लावलं काय चेंडू? या आमच्या डोक्यात आलं पाहिजे. तुम्ही काय केलं का या खेड्याचा माणूस गरीब राहायला पाहिजे आणि तो शहरात भांडे घासायला गेला पाहिजे. शहराच्या महिलेला भांडे घासता येत ना, कपडे धुता येत ना, फळशी फुटता येत. तिथं माणसं कुठून वरतून टपकणार आहे का? तुमच्या शेतीमालाला भाव भेटला नाही का तुमचा फोटो इथून पुण्याला मुंबईला गेल्याशिवाय राहत नाही. मग तिथं गेल्यावर काय करतो तो? अधिकारी होते का? तिथं गेल्यावर अदानी अंबानीचे भाडे लागते. ते मुद्दामून करतोय श्रीमंत लोकांची व्यवस्था. गावं गरीब राहिले पाहिजे आणि शहर श्रीमंत झाले पाहिजे. तुम्ही सांगा आमच्या शेतीमालाला भाव भेटला नाही पण शेतीचे भाव वाढले का नाही वाढले? भाव वाढले का नाही वाढले? मग शेतीचे भाव वाढू लागले आणि शेतीमालाचा भाव खाऊन खाली चालला. कारण याच्यात व्यापारी घुसखोरी सुरू झाले. अब बड़े लोग खेत लेना शुरू कर दिया है. तुम्हारे हमारे मूर्ख बनाना सुरू आहे. तुमच्या डोक्यात व्यवस्थित वेगळं काही घालून तुम्हाला एकत्रित होणं होऊ जायचं नाही आहे. आणि या सगळ्या याच्यावर आम्ही जे पायपीट करतो आहे मी तेव्हा सांगितलं का आम्ही पार्टीचा झेंडा लावणार नाही, आमच्या पक्षाचं नाव घेणार नाही आणि आम्हाला मत मारलं नाही तरी चालन पण शेतकरी मजूर म्हणून एकत्र आले पाहिजे हे सांगायला. माझ्या आज गरीबाच्या एखाद्या माणसाचं एखाद्या बहिणीचं पोट दुखलं एखादं ऑपरेशन करायचं असलं तर बकरी विकू का गाय विकू अशी काय का नाही. तुमचे कारखाने कसे आहे बाबा? तुमच्या गावात खूप चांगले जाऊ वाशिम मध्ये येते ना आता हॉस्पिटल चांगलं आहे सार्वजनिक कळ्या काय ना बोला ना. दोन पेशंट बेडवर येतो पोटात फुटते येतो पायात फुटते याचं इंजेक्शन त्याने मारते त्याचं त्याने मारते मग
आणि आमदार विभाग पडलं एक से बढ़कर एक. दोन डॉक्टर खाली वरती जाणार तुम्ही म्हणा मत मागणारे तुम्ही आमदार पैदा केला तुम्ही खासदार पैदा केला तुम्ही आणि मरताय तुम्ही हे ना बोले मरते कोण पण तरी शेवटी त्याच्यामध्ये आता एवढे जमा झाले काही घरीच बसल्या करा म्हणा भजन आता आमच्या सोबत करायला लागत नाही करायला लागलं एकटा बसून राहू शकते का आज तुम्ही एवढे हजरणी झाले असते तर आम्हाला काही कुठे विचारलं असतं का सरकार बच्ची कोण से नहीं डरती आपसे डरती है तुम्ही जर भाऊ रस्त्यानं सगळी जात पात पार्टी बाजूला ठेवून तेव्हा जेव्हा निवडणुकीत पार्टीला मत मारतो पण आंदोलन असेल तर आडवा आलं तर कापून टाकल्याशिवाय राहणार नाही हे सांगितलं पाहिजे आणि तुम्ही जर आडवा आला तर मग आधी पार्टी कोणाला आम्ही तयार असं म्हटलं जो किसान कामी और मजदूर करणे उससे हम नहीं करा लागत का नाही करा लागत आता तुमच्या सोयाबीन कापसाले काय भाव भेटते माहिती आहे का कोणाला विचारा बरं आहे ते कोणी भविष्यकाळ सांगणारा हा कापसाले हे भाव भेटत हा कापसाले मुलीले हा भाव भेटणार आहे म्हणजे आता एक जिल्हा परिषद शाळा इथे थोडी बरी आहे प्रोजेक्ट आहे आणि तुमच्या आता शाळा भेटणार आहे तुमच्या शाळा भेटा राहणार आहे माहित आहे अदानी अंबानी भेटणार आहे शाळेत 100 एकर ह्या शाळा सगळ्या फेल करायची व्यवस्था ह्या फेल झाल्या का तुम्हाला बोलता लागत धंदा या महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेने हातावर आणि पायच्या अंगावर चेन खाऊन शाळा सुरू केल्या ज्योतिबा आमच्या सावित्रीबाई फुलेने म्हणायचा सावित्री किती दिवस ते अंगावर खात तेव्हा आमची माय माऊली सावित्री म्हणतात ज्योतिबा आज तेल केलाय उद्या या तेलाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हे सोनं करायचं दौलत पुण्याचे पाहिजे आम्हाला धोरण बदलावं लागेल आज कौल दिलं तर उद्या धोरण बदललं तर घरातही दिसायला धोरण बदलला पाहिजे आणि जे आमदार खासदार पाठवतो ते तिथे गुच्चावला पार्टीच्या नावानं ते बोलत नाही आणि आता तुमचा आमदार जर बोलला नाही तर पाटील या त्या सभागृहात बोलला नाही शेतकरी शेतकऱ्याचा तर आता भूत मागायला यायचं बरोबर आहे कोण आमदार आहे इथलं जे कोणी असं ते आपल्यासाठी आपला शेतकऱ्याचा जो त्याचा आम्ही बरोबर आहे का नाही नातं नाही गोतं नाही मामा नाही मावशी नाही काकू नाही काका नाही कोणीच नाही जो किसान के साथ चलेगा वही दुनिया पे राज करेगा और किसान भूखा रहेगा तो धरती पे तूफान रहेगा अगर किसान भूखा रहेगा तो धरती पे किसान धरती पे भूखा रहेगा तो धरती पे तूफान रहेगा या धर्तीवरचा देव म्हणजे शेतकरी शेतमजूर आहे त्या देवासाठी आम्ही ही पदयात्रा काढतोय आम्ही एका जाती धर्मासाठी काही चालत नाही तर आम्हाला सांगायचं आहे का तुम्ही जातीसाठी लढा तुम्ही धर्मासाठी लढा तुम्ही पार्टीसाठी लढा हा दृष्टिकोन शेतकरी शेतमजुरासाठी लढाले तयार म्हणून 14 तारखेला तुम्हाला आंबोडाला यायचं आहे आंबोडा येणार का पैसे निघाले बाबा घरी फिरायचे या ठेवले मग नाही येणं होतं मोठी पाठवून दिलं होता आंबोडाला 14 येणार आहे आणि 2 तारीख चलो मुंबई रेल्वे आहे इथून जे जवान त्यांना 2 ऑक्टोबरला मुंबईला जायचं आहे नाही तर आता चहा घी पाजा आडगे झाला आणि घरी बसूनच राम राम करा म्हणजे मेलो आम्ही अरे येणार का नाही येणार धन्यवाद जय हिंद जय महाराज Oh!
व्हिडिओ कोण सगळे सगळे एक मिनिट चल पटकन चल पदयात्रेत सामील व्हा. पदयात्रेला सुरुवात झालेली आहे. सुपे महाराजांचे धन्यवाद. एवढ्या प्रचंड प्रमाणात या पदयात्रेत सामील झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध लागते 2 मिनिटं. हे आजा या इकडे. अंदर घ्यायचं हिचा लाईट लावणं पाहिजे साईडला हो असे थोडं मागे आहे. हो असे थोडंसं मागे. चला चला बाहेर. प्रत्येक माणूस पशुसाठी जुळलेला आहे, शेतकऱ्यांसाठी जुळलेला आहे आणि ही लढाई आपल्याला यशस्वी दाखवायची आहे. मित्रांनो, भोगलेला आहे. भोगलेली नाही आपल्या भक्तासाठी त्यांच्या कुटुंबाला निवडणुकीच्या वेळेस मोदीच्या पुढच्या सभेत जवळच काय ऐकलं ऑक्टोबर महिन्यात निवडणूक झाली. आता जुलै ऑगस्ट सुरू जायला 10 महिने झाले, तर त्यावर बोलायला अजूनही काही तयार नाही. शेतकऱ्यांचा, दिवळ्यांचा, शेतमजुरांचा, मच्छीमारांचा त्यानिमित्त आपल्या सुकडी गावामध्ये त्यांचं आगमन आंबेडकर हॉलमध्ये होत आहे. मी उपासक गावकरी मंडळीच्या वतीने विनंती करतो, कृपया त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लाईट लावा रे. संधाने गावचे ठेवतो ना
नाही, आपल्याला अशी एक गतिमान करायचं आहे. ही जिम्मेदारी फक्त एकट्या बच्चूभाऊची नाही, तर ही जिम्मेदारी आपली बी आहे. आपण सर्वांनी या लढ्यामध्ये सामील व्हा, सामील व्हा, सामील व्हा. अन्याय पर यह वार है, बच्चों कड़ू का यलगार है. वादा किया निभाओ ना तुम, सरकार भी जग जाओ ना तुम. पाणी आहे, घाटा पाणी आहे.